उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा. जप्त केलेली अजित पवारांची संपत्ती आयकर विभागाकडून मुक्त. दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ईडीने संपत्ती मुक्त केली. संजय राऊत यांचा टोला. तर प्रफुल्ल पटेल यांचीही भाजपसोबत जाताच संपत्ती मुक्त केली. लवकरच नवाब मलिकांची संपत्ती सोडवतील, राऊतांची खोचक टीका. भाजप वॉशिंग मशीन काय नवीन नाही. अजित पवारांना दिलासा मिळणारच होता. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला. अजित पवारांवर आम्ही आरोप केलेले नाहीत. ज्यांनी आरोप केले आणि ज्यांच्यावर आरोप आहेत ते एकत्रच आहेत. अजित पवारांवर डाग लावण्याचं काम भाजपने केलं. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. आयकर विभागाने जप्त केलेली अजित पवारांची मालमत्ता सहीसलामत परत केली. लोकशाही बळकटी करण्याचा हा खडतर लढा भावना गवळी, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह इतर काही लोकांनीही लढला होता. सुषमा अंधारे यांची खोचक प्रतिक्रिया. भाजपला पाठिंबा द्या आणि उपमुख्यमंत्रीपद घेऊन जप्त संपत्ती खिशात घ्या. अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती मुक्त केल्यावर अंजली दमनिया यांची टीका. अजित पवारांवर टीका करण्यासाठी मुद्दा नाही म्हणून आता ट्रिब्युनल विषयावरनं टीका. सुनील तटकरेंचं दमनियांना प्रत्युत्तर. हा व्यक्तिद्वेषाचा प्रकार, तटकरेंचा टोला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्यात आली. हा योगायोग. गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. सपा नेते अबू आझमींचा मवियातनं बाहेर पडण्याचा निर्णय. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत न राहण्याची अबू आझमी यांची भूमिका. मवियाच्या बहिष्कारानंतरही अबू आझमींनी घेतली आमदारकीची शपथ. आझमींच्या एक्झिटमुळे मवियाचं संख्याबळ 50 वरून 48 वर. अबू आझमी रागात बोलले असतील. मवियाचे वरिष्ठ चर्चा करून मार्ग काढतील. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. सपा इंडिया आघाडीचा घटक पक्ष. महाविकास आघाडीत त्यांनी सिटिंग जागा मागितल्या, त्या आम्ही दिल्या. आता अबू आझमी यांना सोबत राहायचं नसेल तर जबरदस्ती करू नाही शकत. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत असतील तर आम्ही मवियात राहणार नाही. उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची प्रतिक्रिया. मवियासोबत नाही, महायुतीसोबत राहायचं आहे. सरळ सांगा ना, तुम्हाला सोबत घ्यायचं की नाही हे आम्हालाही ठरवावं लागेल. आमदार संजय शिरसाट यांचा अबू आझमींना टोला. विधिमंडळातून सभात्याग करत आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार. विरोधकांकडून आज शपथ घेण्यास नकार. जनतेने ज्यांना निवडून दिलं ते लोकप्रतिनिधी शपथ घेत नाहीत, हा मतदारांचा अपमान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा. लोकसभेमध्ये 31 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं. ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही. विरोधकांचा हा रडीचा डाव. विरोधकांच्या शपथविधीवरील बहिष्कारावर अजित पवार यांची टीका. विरोधी पक्षाने असा बहिष्कार घालायला नको होता. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली तरी त्यांना अजून अक्कल येत नाहीये. दरेकरांची टीका. मविया आमदारांनी उद्याही शपथ घेऊ नये, निलेश राणेंचा सल्ला. मवियाकडे नेतृत्व नसल्यानं असे प्रकार घडतायत. निलेश राणे यांचा टोला. विरोधकांना इव्हेंट करायचा आहे जेणेकरून दिवसभर टीव्हीवर दिसतील. आमदार छगन भुजबळ यांचा विरोधकांच्या बहिष्कारावरून टोला. सत्ताधाऱ्यांना मिळालेले यश ही ईव्हीएमची जादू. त्यामुळे लोकशाही मार्गाने ईव्हीएमचा निषेध करण्यासाठी आज शपथ घेतली नाही. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. प्रियंका गांधी जिंकल्या तेव्हा ईव्हीएम दिसलं नाही का? नितेश राणेंचा काँग्रेसला सवाल. विरोधक ढोंगबाजी करत असल्याचीही केली टीका. मार्कडवाडीच्या समर्थनार्थ पोस्टर घेऊन जितेंद्र आव्हाड विधानभवनात. लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्कडवाडी पोस्टर आव्हाडांनी दाखवले. मातोश्रीवर मविया नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. मार्कडवाडी संदर्भात काय पावलं उचलायची याबद्दल केली चर्चा. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात ही आमची मागणी. नाना पटोले यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा फोनवरून संवाद. मवियाच्या आमदारांना शपथ घेण्याच्या सूचना. उद्या मविया आमदार घेणार शपथ. आज 173 आमदारांनी घेतली आमदारकीची शपथ. विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यामुळे उर्वरित शपथविधी उद्या होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ. नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस आमदार म्हणून विजयी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आमदारकीची शपथ. कोपरी पाच पाखाडीतून केदार दिघेंचा पराभव करून शिंदे यांनी मिळवलाय विजय. सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी घेतली आमदारकीची शपथ. बारामतीत युगेंद्र पवारांचा अजितदादांनी केलाय पराभव. भाजप आमदार नितेश राणेंनी घेतली संस्कृतमध्ये शपथ. नितेश राणे तिसऱ्यांदा कणकवलीचे आमदार. शपथ घेतल्यावर निलेश राणेंकडून जय शिवराय, जय नारायण अशी घोषणा. नितेश राणेंसह राम कदम, गिरीश महाजन, प्रताप अडसर, प्रशांत ठाकूर, सीमा हिरे, सुधीर गाडगीळ
यांनीही संस्कृतमधून घेतली शपथ. विधान भवनात भाजप आमदार राम कदम आणि ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सुनील राऊत यांची गळाभेट. शिवसेनेची तोफ संजय शिरसाट आणि राष्ट्रवादीचे डॅशिंग नेते जितेंद्र आव्हाड एकमेकांची हास्यविनोद करत भेटले. यावेळी संजय शिरसाट आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतली गळाभेट. विधान भवन परिसरात आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन. यावेळी आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांचं हस्तांदोलन. सुधीर मुनगंटीवार आणि भास्कर जाधव यांचा हातात हात घालून विधान भवनात प्रवेश. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू. हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता. विधानसभेचे महायुतीचे सभागृह नेते देवेंद्र फडणवीस. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर अर्ज भरणार. विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना दुसऱ्यांदा संधी मिळणार, सूत्रांची माहिती. विधानसभा अध्यक्षपदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार. विधानसभा अध्यक्षपदाबाबत राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया. मनपा निवडणुकीत भाजप मनसे एकत्र येण्याच्या चर्चा. फडणवीसांच्या मनसेबाबत वक्तव्याच्या चर्चांना वेग. भाजप सोबत जाण्यास मनसेही सकारात्मक असल्याची माहिती. राज ठाकरेंनी काय करायचंय मुख्यमंत्री फडणवीस ठरवतात, संजय राऊत यांची टीका. राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं, राऊतांचा टोला. नागपूर महापालिकेत राष्ट्रवादीकडनं 40 जागा लढवण्याचा निर्धार. मित्रपक्षासोबत चर्चा न करता राष्ट्रवादीने परस्पर केली घोषणा. देशभरात 17 राज्यातल्या 1,59,000 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित. विलंबाची कारणं सुप्रीम कोर्ट तपासणार. कारण समाधानकारक नसेल तर लगेच निवडणुका घ्याव्यात, सुप्रीम कोर्टाचे आदेश. लातूरच्या तळेगावमधल्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा. वक्फ बोर्डाकडून नोटीस बजावण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. 20 डिसेंबरला पुढची सुनावणी. राज्यामध्ये शाळा कॉलेज चांगली आरोग्य व्यवस्था नसताना राज्यातले नेते मजा करण्यात व्यस्त. अंजली दमानी यांची टीका. सब साथ साथ लुटेंगे हाच महायुतीचा नारा असल्याचाही लगावला टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी घेतलं मधुकर पिचड यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. ईव्हीएम विरोधात आवाज उठवणाऱ्या मार्कडवाडी गावात देवेंद्र फडणवीसांचे बॅनर. उद्या शरद पवारांचा मार्कडवाडी दौरा असताना भाजप समर्थकांनी लावलेले बॅनर चर्चेमध्ये. धुळ्यामध्ये 9 डिसेंबरला ठाकरे गटाच्या अनिल गोटेंच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात मशाल मोर्चाचं आयोजन. हा कौल जनतेचा कौल नसून राक्षसी बहुमत, अनिल गोटे यांची टीका. सांगली जिल्ह्यातल्या राजाराम बापू साखर कारखान्याकडून ऊसाचे दर जाहीर. ऊसाला 3,275 रुपये प्रति टन मिळणार. पहिला हप्ता 3,200 तर दुसऱ्या हप्त्याचे 75 रुपये दिवाळीपर्यंत दिले जाणार. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्यानं कांदा 80 रुपये किलोवर. परदेशात निर्यात होत असल्यानं कांद्याचे भाव चढतेच राहणार असल्याचा अंदाज. वंदे भारत स्लीपर ट्रेन सेटचा पहिला प्रोटोटाईप तयार. चाचणी यशस्वी झाल्यावर प्रवाशांसाठी स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई पालिकेने लागू केलेली 10% पाणी कपात मागे. पाणी कपात मागे घेतल्यामुळे ठाणे आणि भिवंडीकरांनाही दिलासा. मुंबईच्या वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा मेसेज. पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी. बॉम्बस्फोट घडवून हत्या केली जाणार असल्याचाही मेसेज. ठाण्यामध्ये एशियन पेंटच्या नावाखाली मद्य तस्करी. 55,79,000चा मद्यसाठा जप्त. ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. मुंबईच्या वांद्र्यामध्ये भरधाव पोर्शे कारची गाड्यांना धडक. 19 वर्षांच्या तरुणाची अनेक गाड्यांना धडक. शनिवारी पहाटे 2:45 वाजताची घटना. सीसीटीव्हीमध्ये कैद. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. मीरा भाईंदरमधून बांगलादेशी महिला नवघर पोलिसांच्या ताब्यात. महिलेकडे भारतात वास्तव्यास असल्याचे कोणतेही पुरावे नसल्यानं गुन्हा दाखल. यवतमाळच्या बोदेगावात गोदाम फोडून 13 लाखांच्या 525 गॅस सिलेंडरची चोरी. या प्रकरणी दारव्हा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गोंदियाच्या कुडवामध्ये रेतीची अवैध वाहतूक. 6 टिप्परवर कारवाई. सर्व वाहनांना डिटेन करून गोंदियाचे जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले. फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात मुसळधार. कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग भागात अवकाळी पाऊस. आंबा आणि काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा जवळपास 327 हेक्टरवरील पिकांना फटका. द्राक्ष, कांदा पिकासह भाजीपाल्याचंही मोठं नुकसान.
जळगावात सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे यांचं उपोषण. गेल्या महिन्यात ओमनीमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटानंतर अजूनही कारवाई न झाल्याने उपोषण. मात्र उपोषण चुकीचं असल्याचं सांगत पोलिसांनी वराडे यांना उपोषणापासून रोखलं. भंडाऱ्याच्या लाखनीतील हॉटेलमध्ये घोणस जातीचे 3 विषारी साप आढळले. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने सापांना पकडलं. इंग्लंड संघाने कसोटी क्रिकेटमध्ये गाठला 5 लाख धावांचा टप्पा. इंग्लंडने 1082 कसोटी सामन्यामध्ये 717 क्रिकेटर्सच्या साथीने ही कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या 4,28,794 धावा आहेत आणि भारताच्या 2,78,700 धावा झाल्या. विनोदी अभिनेते सुनील पाल यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा केला दाखल. सांताक्रूज पोलीस स्टेशनने पुढील तपासासाठी गुन्हा उत्तर प्रदेशच्या मेरठमधील लालकुर्ती पोलीस स्टेशनकडे स्थानांतरित केला. आमिर खान मुलगा जुनैदसाठी एक दिन नावाचा चित्रपट करतोय. स्वतः आमिरही चित्रपटात काम करणार. या चित्रपटात साई पल्लवी देखील दिसणार. एक दिन पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता. मी नथुराम गोडसे बोलतोय. हे बहुचर्चित नाटक आता हिंदीतही. निर्माते परितोष पेंटर, सेजल दीपक पेंटर आणि लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकरांचा पुढाकार. नथुराम गोडसे को मरना होगा या हिंदी नाटकाचे 2 विशेष प्रयोग रविवारी 15 डिसेंबरला पुण्यामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.